मी राजेश वसंतराव चव्हाण, मुक्काम पोस्ट निराशिव तक्रार. अंत्यविधीला तर आम्ही इथं उपस्थित होतोच, परंतु आज आदरणीय वहिनींच्या भेटीसाठी आलो असता दादांच्या समाधीचं सुद्धा, स्मृतीस्थळाचं सुद्धा या ठिकाणी दर्शन घेतलं. खरं तर महाराष्ट्राची, आपल्या पुणे जिल्ह्याची आणि आपल्या बारामतीच्या सर्व परिसराची अत्यंत प्रचंड अशी हानी दादांच्या जाण्याने झालेली आहे. मी आदरणीय दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करत असताना, खरं तर असा माणूस परत 100 वर्षात सुद्धा होणे अवघड आहे. मी त्यांची एकच आठवण सांगतो की मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता, परंतु आदरणीय दादांबरोबर 20 वर्षाचा असल्यापासून मी त्यांच्याबरोबर काम करतोय आणि दादांच्या काम करण्याने माझ्या मिसेसला दादांनी जिल्हा परिषदेचं महिला बालकल्याणचं सभापती केलेलं होतं. खरं तर मी एवढा सर्वसामान्य कार्यकर्ता, परंतु मी तळमळीने राष्ट्रवादीचं दादांच्या बरोबर असल्यामुळं त्यांनी मला हेरून बरोबर सभापती माझ्या मिसेसला केलं. असे सर्व माणसांची नाडी माहिती असणारा, सर्व समाजाची नाडी माहिती असणारा, आपल्या परिसराची सर्व विकासाची नाडी माहिती असणारा असा हा महान नेता आता परत आपल्याला दिसणे नाही, होणे नाही. खरं तर दादांबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे, भरपूर आठवणी आहेत. कायम आम्ही त्यांच्याबरोबरच राहिलेलो आहे. आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना सुद्धा भावना आवरत नाहीत. आज आपल्या घरातीलच आपला मोठा भाऊ एक गेलेला आहे, अशीच खरं तर आमची सर्वांची भावना आहे. असंच खरं तर दादांचं सुद्धा प्रेम, दादांचा आवाका, दादांचं सर्व जे काही एवढं मोठं होतं की दादांना विसरणं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना तर शक्य नाहीच. मी त्यांना आदरयुक्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम नमः.